चटपटीत आणि ताजं घरच्या घरी कैरीचं लोणचं कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, मयुरीज किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर उन्हाळा सिरीज माझी चालू आहे, तर त्यामध्ये मी आता तुम्हाला इथे कैरीचं लोणचं कसं बनवायचं ते दाखवणार आहे। तर कैरीचं लोणचं एकदम सोपी पद्धत आहे, काही डिफिकल्ट नाहीये। कैऱ्या ज्या आहेत त्या मी स्वच्छ धुवून घेतल्या। तर आता आपण कैरी जी आहे ती चिरून घ्यायची आहे। तर चिरण्यासाठी काय करायचंय, वरचा जो देठाचा पोर्शन आहे तो काढून घ्यायचा आहे। तर अशी कैरी काढून घ्यायची। मी लहान पार्ट्स मध्ये इथे कैरी जी आहे ती चिरते। तुम्हाला हव्या त्या पार्ट्स मध्ये तुम्ही कैऱ्या कापून शकता। तर आता इथे कैऱ्या ज्या आहेत त्या चिरून झालेल्या आहेत। तर आता आपल्याला काय करायचंय, मीठ आणि हळद लावायची आहे आणि रात्रभर मी असंच ठेवणार आहे। आणि नंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला जे काही मिठामुळे पाणी सुटलं असेल ते वेगळं करून घ्यायचं आणि मग उन्हामध्ये आपल्याला ह्या कैऱ्या एकदा वाळवून घ्यायच्यात आणि मग आपण ह्याचं लोणचं तयार करणार आहोत। तर आता इथे कैऱ्यांवरती मी मीठ घालते, 1 चमचाभर मीठ आणि 1 चमचाभर मी अशी हळद घालते इथे। सर्व व्यवस्थित मिक्स करूया। तर आता मी इथे हे हळद आणि मीठ लावून झाकून ठेवणार आहे। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशाच रेसिपीसाठी तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। तर आता इथे मी कंप्लीट एकदा मिक्स करून घेते। तर आता मी हे झाकून ठेवते। आता इथे रात्रभर झाकून ठेवल्यामुळे इथे कैरीला पाणी सुटलेलं आहे। तर आता इथे पाण्यामधून कैऱ्या मी ताटामध्ये काढून घेते। तर आता दुसऱ्या दिवशी छान ऊन आलंय, तर मी आता ह्या ज्या फोडी आहेत त्या अशा मी पसरवून घेते ताटावर। छान रात्रभरचं पाणी सुटलं होतं, तर पाण्यातून फक्त कैरीच्या फोडी आपल्याला काढून घ्यायच्या आणि छान 5 ते 6 तास भर मी इथे उन्हामध्ये ह्या फोडी सुकवून घेणार आहे। आणि मग आपण संध्याकाळी ह्याचं लोणचं घालून पुन्हा एकदा ऊन दाखवलं की आपलं लोणचं तयार होईल। कंप्लीट मस्त दिसतंय। तो आता मी छान असं उन्हातच ठेवते हे।
तर आता इथे कैऱ्या ज्या आहेत त्या मस्त ड्राय झाल्यात. तर आता आपण मसाले लावूयात कैरीला. त्यासाठी आपल्याला एक पावडर तयार करून घ्यायची आहे जी आपल्याला लोणच्याला लावायची आहे. त्यासाठी मी इथे काही साहित्य घेतले. त्याच्यामध्ये मी काळी मिरी, लवंग आणि मोहरीची डाळ. मोहरीच्या डाळऐवजी तुम्ही जर मोहरी वापरलात तरी सुद्धा चालेल, पिवळी. इथे मी मोहरीची डाळ घेतली आहे आणि काही साहित्य आहे आणि त्याचप्रमाणे लाल तिखट सुद्धा लागणार आहे. तर आता आपण हे सर्व जे मसाले आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदा फिरवून घ्यायचे, व्यवस्थित पावडर करून घ्यायची आणि मग कैरीला आपण ती लावून घेणार आहोत. इथे मी मोहरीची डाळ घेतली आहे, 3 चमचाभर एवढी मोहरीची डाळ आहे. त्यानंतर मेथ्या घेतल्यात 1 चमचाभर. 1 चमचाभर मी इथे मीठ घेतले. त्यानंतर काळी मिरी आहे 4 ते 5. त्यानंतर लवंगा आहे 4 ते 5 आणि इथे थोडासा हिंग घेतलाय मी. आणि इथे लाल तिखट घेतलंय, ते सुद्धा मी 3 चमचाभर एवढं लाल तिखट घेतलंय. आणि आपल्याला इथे राईचं तेल लागणार आहे, ते गरम करून थंड करून घ्यायचं आहे आणि मग ते आपण ह्याची जी पावडर आहे ती करून मग आपण राईचं तेल ह्यावरती वापरणार आहोत. तर आता मी हे सर्व मसाले जे आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते. तर इथे मी मिक्सर मध्ये फिरवून आणलं एकदा. छान 3 ते 4 चमचाभर एवढी पावडर होईल इतपत मी घेतले. आता हे सर्व आपण कैरीला लावून घ्यायचंय. ज्या प्रमाणामध्ये कैरी असेल त्या प्रमाणामध्ये वापर करायचा आपल्याला. असं काही फार कठीण नाहीये. जेवढी कैरी असेल त्याला जेवढा मसाला लागेल तेवढंच आपल्याला हे पावडर तयार करून घ्यायची आहे आणि ती छान ह्याला कोट करून घ्यायची. तर आता मी हे जे मोहरीचं आपण करून घेतलंय वाटण पावडर ती इथे घालते. त्यानंतर लाल तिखट घालते. एकदा मी हे मिक्स करून घेते. आता मी इथे मोहरीचं जे तेल आहे ते साधारण लहान वाट्या ज्या आहेत त्या मी 4 वाट्यांभर इथे गरम करून घेतले आणि थंड करून घेतले. तर आता मी इथे घालताना थोडंच तेल घालते. 2 चमचाभर एवढं मी इथे तेल घालते आणि पुन्हा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते. थोडंसं ओलसर करायचं म्हणजे जे मसाले आहेत ते परफेक्ट असे कैरीला कोट होतील. थोडंसं अजून तेल घालते मी इथे. परफेक्ट झालं एकदम. आणि थोडीशी मोहरीची डाळ जी आहे ती वरतून घालायची आहे. पुन्हा एकदा छान मिक्स करते. एकदम परफेक्ट मस्त कैरीला मसाला लागला गेलाय. आता मी इथे काचेची बरणी घेतली. तुम्ही इथे चिनी मातीच्या बरणीचा वापर केला तरी सुद्धा चालेल. काचेची बरणी आहे एकदा स्वच्छ धुवून मी थोडंसं उन्हामध्ये वाळवून घेतली, म्हणजे याच्यामध्ये जर काही बॅक्टेरिया वगैरे असतील तर ते सुद्धा निघून जातील. म्हणून हलकंसं उन्हामध्ये मी गरम करून घेतली आहे उन्हावरती. आणि आता हे तयार झालेलं लोणचं मी याच्यामध्ये भरते.
तर आता इथे कैरीचं जे लोणचं आहे ते छान बरणीमध्ये भरून झालंय। आता लोणचं मुरण्यासाठी मी ते थोडंसं वरतून छान तेल घालते। तेल घातलंय आणि मी पुन्हा उद्या थोडा वेळ अर्धा तास एवढा भर उन्हामध्ये ठेवेन आणि त्यानंतर मग आपण हे लोणचं घरीच स्टोअर करून ठेवू शकतो। तर आता मी बॉटल बंद करून ठेवते आणि अशा पद्धतीने हे कैरीचं जे लोणचं आहे ते माझं इथे बनून झालंय। म्हणजे आता हे मुरण्यासाठी ठेवणार आहे मी, म्हणजे एकदा का मुरलं व्यवस्थित की मग कैरीचं लोणचं जे आहे ते खाण्यासाठी तयार होईल। थोडा वेळ मी उन्हामध्ये ठेवेन उद्याच्या दिवशी 20 ते 25 मिनिटांसाठी। जर कडक ऊन असेल तर 20 ते 25 मिनिटांसाठी मी ह्याला उन्हामध्ये ठेवेन आणि मग घरीच ठेवेन। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशा पद्धतीने लोणचं कैरीचं घरच्या घरी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा। अर्धा तासभर उन्हामध्ये ठेवून मी बरणीला 7 दिवसांसाठी तसंच बाजूला ठेवणार आहे, म्हणजेच लोणचं व्यवस्थित मुरलं जातं।